पक्षाचा गड म्हणून ओळखला जाणारा बीड जिल्हा जसं राजकारण त्यांच्यानंतरही मुंडे कुटुंबाभोवतीच फिरत राहिलं, परंतु पंकजा मुंडे गेल्या काही वर्षात, गेल्या 5 वर्षात विशेषतः काहीशा नाराज राहिल्या होत्या. आता मात्र पंकजा मुंडे यांना लोकसभेच्या मैदानात भाजपने उतरवलेलं आहे. पण असं असलं तरी मराठवाड्यात यावेळेसच्या निवडणुकीला मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाची सुद्धा किनार आहे. आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत बीड लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आहेत. पंकजाताई, स्वागत आहे BBC न्यूज मराठीमध्ये. तुम्हाला संधी दिली पण लोकसभेला दिली. तुमची इच्छा होती की पक्षाचा आदेश आहे म्हणून तो स्वीकारावा लागला? मुळामध्ये मी 5 वर्ष संघटनेत काम करत होतो. मी नाराजी ह्या बातम्या होत्या, मी स्वतः तसं कधीही व्यक्त झालेली नाही. मी एका वेगळ्या मुशीतून राजकारणात आलेली आहे आणि मी स्वतः एक डिसिप्लिन व्यक्ती असल्यामुळे मला काही गोष्टींची प्रोटोकॉल्स आणि डिसिप्लिन खूप चांगले करतात. आत्तासुद्धा मी हे स्पष्ट सांगितलं आहे अनेक पत्रकार परिषदा आणि प्रत्येक माझ्या जिथे मी व्यक्त झाले की ही लोकसभा मी स्वतः लढवावी असे प्रयत्न मी केलेच नाही. उलट मला न मिळता प्रकल्पांना मिळावे असाच माझा आग्रह होता. परंतु माझी जेव्हा उमेदवारी जाहीर झाली तेव्हा तो पक्षाचा सन्मान करून माझं कर्तव्य होतं. दिल्लीत जाण्याचा काही प्लॅन नव्हता? आत्ता तरी नव्हता. मला अजून 10-5 वर्षांनी शेवटी एखादा राजकारणाचा व्यक्ती त्याचा फायनल प्लॅन दिल्ली असतोच. तो पण एवढा लगेच होईल असं नाही. कधी कधी काही घटना घडून जातात, कुठे कुठे असतात, आवश्यक तिथे जाणार. एका हाताने पक्षाने संधी दिली पण दुसऱ्या हाताने हिरावली सुद्धा. म्हणजे तुम्हाला संधी दिली पण प्रीतम त्यांची संधी हिरावली. काय वाटतं? वाईट वाटतं मला, कारण प्रीतम त्यांनी खूप चांगलं काम केलं 10 वर्ष आणि त्यांच्या मी असे कुठलेही प्रयास केले की ती उमेदवारी मला मिळावी. रादर मी असेच प्रयास केले की त्यांना राहावी. पण पक्षांचा जे नेते आहेत त्यांना फार लांबचं दिसत असावं, त्यांच्या डोक्यामध्ये आणखी काही योजना असाव्यात यावर संपूर्णपणे विश्वास ठेवून आणि सर्व माझ्या मोठ्यांशी सगळ्यांशी चर्चा करून हा निर्णय आम्हाला लागला. मी मोठी आहे, पूर्वी राजकारणात मुंडेसाहेब असल्यापासून राजकारणात आहे. प्रीतम काही एका प्रसंगातून राजकारणात आल्याचं त्यांनी सुंदर काम केलेलं आहे. भविष्यामध्ये करणार तुम्ही म्हणताय भविष्यात योग्य नाही मिळेल, तेच मला विचारायचं होतं की परळी विधानसभा ही कायम गोपीनाथ मुंडे साहेबांची ओळख राहिलेली आहे. म्हणजे परळी म्हणजे मुंडे साहेब असं एक समीकरण आहे. पण आता तुम्ही दिल्लीत, प्रीतमताईंचं पुढे काय, परळीच्या तुमच्या कुटुंबातल्या ओळखीचं काय, मग पुन्हा प्रीतमताई विधानसभेत येणार असं काही प्लॅन? मुंडे साहेब जाऊन आता 10 वर्ष झाले. मुंडे साहेब गेल्यानंतर आम्ही आलो आहे हे विषयातच होणार. मुंडे साहेब गेले त्याच्या वेळी मी राजकारणात होते, तेव्हा मी 7 प्रचारात मुंडे साहेब घेऊन असताना मी युवामोर्चा अध्यक्ष होते, मी विधानसभेत. पक्ष म्हणजे परिवार म्हणजे फक्त मुंडे असतो असं नाही. आम्ही ज्याला ज्याला स्पर्श करून आमदार करायसाठी त्याला संधी देत असतो, जिल्हा परिषदेला उभे करत असतो, ज्याला आम्ही लोकसभेला उभं करत असतो, आमचा हातभार लावत असतो निवडून आणण्यासाठी, तो सर्व आमचा परिवारच आहे ना. परिवार म्हणजे फक्त प्रीतम मुंडे, गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे असा नाही. त्याच्या पलीकडे आमचा परिवार आहे आणि त्याचे आडनाव वेगवेगळे असू शकतात, पण तो आमचा परिवार आहे. तुम्ही कायम इथे जो राजकीय संघर्ष राहिला आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात राहिलेला आहे. मग ते तुमचे बंधू धनंजय मुंडे असो, त्यांच्यासोबत सुद्धा राजकीय संघर्ष राहिला जो संपूर्ण महाराष्ट्राने सुद्धा पाहिला. आता ते युतीत सामील झाले. मुंडे विरुद्ध मुंडे हा संघर्ष संपला असं म्हणायचं? तुर्तास तर आम्ही दोघं युतीमध्ये आहोत आणि आमचं 2-2.5 वर्ष झाले आमचं संभाषण चालूच आहे. आता योगायोगाने पक्ष सुद्धा एकत्र आले आणि पक्ष एकत्र आल्यानंतर पक्षश्रेष्ठी मी आणि धनंजय मुंडे दोघंही अनेक वेळा म्हणतो आहोत की हे निवडणुकांचे निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहे. भविष्यामध्ये काय करायचं त्याचे, आता जसा माझा निर्णय झाला तसं पक्षाचा निर्णय भविष्यात होईल. त्याची भविष्यवाणी पक्षश्रेष्ठीच करू शकतील किंवा त्यांना योग्य वाटेल तेव्हा ते आता तुमच्या सोबत आहेत किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सोबत आहे, त्याचा किती फायदा होईल युतीमध्ये? किती फायदा? युतीमध्ये निश्चित धनंजय आणि मी जवळपास एका वर्गाला म्हणजे रिप्रेझेंट करत आलो आहे, कारण आम्ही अनेक वर्ष मुंडे साहेबांच्या सावलीत राजकारण आणि मग त्याच्यामध्ये थोडी दुफळी निर्माण होते आणि नक्कीच त्याचा फायदा आता होणार आहे की ते परळी विधानसभेमध्ये आता तशी दुफळी राहणार नाही. त्याचबरोबर त्यांची जी टीम, राष्ट्रवादी काँग्रेसची जी टीम आमच्या विरोधात काम करत होती मागच्या वेळी, ते सर्व आता इथे त्यांचे जिल्ह्याचे प्रमुख उपस्थित आहेत, तर ते सर्व सुद्धा या उमेदवारीसाठी योगदान देतील. तर आणि मी स्वतः उमेदवार आहे, कारण मी पण गेले 5 वर्ष झाले त्या पद्धतीने हाताळलेल्या आहे माझे राजकारण, ज्या संयमाने सगळ्या गोष्टी सामोरे गेले त्याची एक सहानुभूती प्रचंड लोकांच्या मनामध्ये आहे. ह्या सगळ्यांचा संयोग घडून
गेल्या वेळेस लोकसभेचे जे प्रतिस्पर्धी होते भाजपचे, त्यांनाच आता मवियाने तिकीट दिलेलं आहे. शरद पवार गटाने बजरंग सोनवणे यांना 5 लाखांपेक्षा जास्त मतं गेल्या वेळेस सुद्धा त्यांना होती. आणि आता शिवाय इथली जी सामाजिक समीकरणं बदललेली आहेत, मग ते मराठा आंदोलनामुळे असो, त्यांचं आव्हान अधिक बळकट झालं आहे असं वाटतं. मला असं वाटत नाही, कारण मी त्यांना कमी लेखक केली. त्यांची उमेदवारी कोणाला द्यायची हा त्यांचा सर्वस्वी त्यांचा प्रश्न. आदरणीय पवार साहेबांना मानणारा विशिष्ट वर्ग हा बीड जिल्ह्यात नक्कीच आहे. त्याचा त्यांना तो मिळतो का कसं हे आता भविष्यात कळेल. परंतु मला असं वाटतं की ह्या निवडणुकीकडे ज्या चष्मा घालून राज्यातले देशातले लोक बघतायत तो चष्मा चुकीचा. हा निवडणुकीला सर्वजण म्हणजे सुविध असणारे, मीडिया म्हणून आपण सामोरे जाणारे सारखं जातीवर नेण्याचा प्रयत्न करतायत. ती तशी निवडणूक नाही होणार. ही निवडणूक विकासावर जाईल. 5 वर्ष पालकमंत्री असताना जे कामं केले ते काम अजूनही बोलत आहेत, अजूनही त्याचे उद्घाटनं होत आहेत आणि लोक बोलत आहेत. उमेदवाराला जाऊन सांगायला होतं, नमस्कार मी उमेदवार आहे, मला अमुक गार्मेंट्सची मतं द्या, मी तुमच्यासाठी हे करेन. मी अशी उमेदवारी जिला सांगावं लागणार नाही की मी हे करीन, मी ऑलरेडी केलेलं आहे, हे लोकच मला सांगतात. हा माझा प्लस पॉईंट आहे उमेदवारीचा. जातीवर मतदान होणार नाही असं तुम्ही म्हणताय, पण गेल्या काही काळात म्हणजे नुकतंच गेल्या काही महिन्यांमध्ये जे मराठा आंदोलन पेटलं त्याचा एक केंद्रबिंदू मराठवाडा राहिलं. बीड जिल्ह्यात खूप जास्त जाळपोळ झाली. त्यामुळे एक जे इथं सामाजिक गणित जे आहे ते आणखी जातीची अस्मिता तीव्र होताना दिसते या भागामध्ये. फटका बसू शकतो का? किंवा मराठा आंदोलकांनी गेल्या काही काळात तुमची गाडी अडवली असे सुद्धा काही प्रकार माझी गाडी मराठा आंदोलकांनी अडवली नाही. त्या क्षणाला ते स्टेटमेंट दिलेलं आहे की माझी गाडी मुळात अडवलीच नव्हती. तिकडे एका पुस्तकात काही लोक ओरडाओरडा करत होती. 3-4 लोकांनी काळा रुमाल दाखवला जी त्यांचं चालू व्हायचं वेगळं, त्याचं काही सन्मान केलं पाहिजे गोष्टी. मराठा आंदोलकांनी माझी गाडी अडवली नव्हती. ते जरांगे पाटलांची माणसं नव्हती की त्या क्षणाला त्याचं स्टेटमेंट दिलेलं. ते एक घटना वेगळी आहे. काही ठिकाणी वेगळ्या कारणांनी ग्रामपंचायतच्या कारणातून वगैरे लोक काहीतरी असं करतात आणि तिथे एकदम कॅमेरा घेऊन त्याला मी महाराष्ट्रात शिवशक्ती परिक्रमा काढली जेव्हा जरांगे पाटील आंतरवेळी आंदोलन करतो. कुठेही मला काही अनुभव नाही आला. मी आता जिल्ह्यामध्ये गेले अनेक महिने अनेक वर्ष मला काम करते. आता 15 दिवस झाले फिरते. कुठेही वाईट अनुभव आलेला मला नाही वाटत. मराठा आंदोलकांचा एम माझी गाडी आणण्याचा आहे, त्यांचा एम आरक्षण मिळवण्याचा आहे. आणि आरक्षण मिळवण्यासाठी मी बाधा आहे असं त्यांना वाटायचं कारण नाही. मी माझ्या भूमिका स्पष्ट मांडलेल्या आहेत. वेळोवेळी कुठल्या मंचातून मांडल्या नाही, पण वेळोवेळी मीडियातून आणि माझ्या माध्यमातून मांडलेल्या आहे. त्याचा रिस्पेक्ट तेही करतात असं मला वाटतं. तरी मनोज जरांगे पाटील यांनी एक आव्हान केलं. आधी ते निवडणुकीत उतरवण्याची मराठा उमेदवार तयारी सुरू होती, मात्र आता ते म्हणतात की ज्यांना पाडायचं आहे त्यांना पाडा, असा एक त्यांनी आवाहन केलेलं आहे. कुठेतरी तुमच्यासाठी इथली परिस्थिती आणखी यामुळे आव्हानात्मक होईल असं वाटतं. अशा प्रत्येक प्रश्नातून तुम्ही मला माझी जात काय हे दाखवता आणि हे जातीवाद आहे असं नाही. नाही मी जे कोणी प्रश्न मला विचार ते प्रश्न मला विचारण्याचं काहीच कारण नाही. मराठा आंदोलन हे त्यांच्या न्यायासाठी होत आहे आणि त्या न्यायासाठी झालेल्या आंदोलनाला असं जरांगे पाटलांचं आतापर्यंत जे बारीक निरीक्षण करते त्यांनी जातीवादाला खतपाणी देण्याचं त्यांचं काही असं मला दिसत नाही. कारण मला उलट असं वाटतं ते फक्त गरीब मुलांना आरक्षण मिळावं ह्याच्यासाठी लढतात. ते असं मिळत नाहीये की जातीच्या बाहेर मतदान करू नका असं माझं स्पष्ट आहे. पण त्यांचं जे म्हणणं आहे की ज्यांना पाडायचं आहे त्यांना पाडा. काय या राजकारणाबद्दल किंवा या आंदोलनाबद्दल तुमचं मत आहे? योगदान देणार नाही समाजाच्या हितासाठी त्यांना लोक पाडतातच. ते कोणी म्हणलं पाडतील असं नाही. त्यांनी म्हणल्याने नक्कीच ते योग्य विचार करतील की कोण विकासासाठी होते. हा विषय फक्त आरक्षणावर निवडणूक नाही. निवडणूक ही अनेक मुद्द्यांवर आहे, विकासाच्या मुद्द्यावर आहे. देशात मोदीजी जर सरकारमध्ये आले तर जिल्ह्याला काय मिळणार आहे हा विषय आहे. आरक्षण मिळवून सुद्धा विकासाची गरज भासणारच आहे आणि ते कोण देऊ शकतं त्याचा विकास पूर्ण करू शकतो. मराठा आरक्षणाबाबत काय भूमिका आहे तुमची किंवा काय काय म्हणणं आहे आताच्या स्टेजला? कारण सरकारने सुद्धा एक सांगते स्टेज कोणती असो भूमिका बदलणारा माणूस लीडर होऊ शकतो. एखाद्या वेळी आमदार खासदार होऊ शकतो. माझी भूमिका मी वेळोवेळी व्यक्त केली ती परत व्यक्त करण्याची आवश्यकता नाही. ताई बीडमध्ये अनेक मुद्दे आहेत. रेल्वेचा जो प्रश्न आहे आम्ही लोकांशी बोलतो काय त्याबद्दल तुम्ही? मार्गी लागलाय. आज 200 वर्ष झाले लोक प्रयत्न करत आहेत रेल्वेसाठी. ती रेल्वे अंमळनेरला येऊन त्याचं ट्रायल देखील झाले. 2400 कोटी महाराष्ट्र आणि याच्यामध्ये दिले आहेत. 2400 कोटी केंद्राने दिले आहेत. एवढा मोठा 4800 कोटी निधी हा वायबल नसलेला रेल्वेला दिला आहे. भविष्याचा विचार आणि
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आणि तेव्हा आमच्या सरकारने घडवलं म्हणजे हे लोकांना चांगलं नाही. कारण आधी लोकांनी रेल्वेचं रळ सुद्धा पाहिलेलं होतं आणि ते लांबही उभंही दिसत होतं, ते आता जिल्ह्यात पोहोचलेलं होतं. ऊसतोड कामगारांचा सुद्धा प्रश्न आहे. अनेक आम्ही महिलांशी बोललो. त्यांचं म्हणणं आहे की इथे पाणी नसल्यामुळे किंवा इथे पाण्याची सोय होत नसल्यामुळे, शेती होत नसल्यामुळे तिथे जावं लागतं आणि तिथे खूप वेगवेगळ्या पद्धतीनं या महिलांचं शोषण होतं. काय त्यासाठी तुमचं एक प्रयत्न? भौगोलिक अडचण आहे. आम्ही दुष्काळी भागात आहोत, त्याच्यामध्ये मी जलयुक्त जलसंधारण अजून बरेच प्रयत्न केले, परंतु नदी जोड प्रकल्प किंवा लिफ्ट इरिगेशन इथे पाणी आणल्याशिवाय यांचा विषय मार्गी लागणार नाही. आणि हे जे प्रकल्प राबवत असतं ह्याला बऱ्याच वर्षाचा अवधी लागतो. मला विषय वाटतो की आता वॉटर ग्रीड आणि या सगळ्या विषयाने हा विषय कायमचा मार्गी लागेल. आताही डोंगरामध्ये आमच्या प्रकल्पाने जर ऊसतोड कामगार स्वतःची शेती स्वतः करू शकतात अशी परिस्थिती दाखवून वगैरे ठिकाणी आहे. ते स्वतःही शेती करतात आणि काही लोक ऊस तोडायला मिळतात. ऊस तोडणं चूक नाही, पण ऊसतोड कामगारांना अधिकार